इथं आता ज्याला असं वाटतं ना की माझा अभ्यास झालाय, पण परफेक्शन किती गरजेचं आहे हे इथं तुम्हाला कळेल. काय पर्याय काय बघा, सगळे पर्याय काय 20.33, 50.33, 40.33 आणि मी परत सांगतो, इथं तुम्ही निवांत आहात, इथं उत्तर देताय, काही कौतुक नाही. हे उत्तर कुठे दिलं पाहिजे? त्या एका तासाच्या प्रेशरमध्ये. आता सांगा कन्फ्युजन होईल का नाही? हा प्रश्न माझा आहे का आयोगाचा आहे? मग तुम्हाला आता इथून पुढे अभ्यास करताना मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स, ज्याला डेप्रिव्हेशन रेट म्हणतो, हे करताना असं करून चालणार नाही. नाही वाचलंय 33.33 आहे. हे इथं काय मांडून ठेवले बघा आता. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये असं वाटतं का रे थांबा थांबा हे नाही, दुसरं काहीतरी तिसरं काहीतरी आहे. चुकलं का नाही? कन्फ्युजन. नेक्स्ट या इकडं. आता ही आकडेवारी हे इथं प्रश्नामध्ये कुठल्या समितीचं नाव घेतलंय पटकन सांगा. हा समिती समिती कुठं मला दिसत नाही, तुम्हाला कुठून दिसली? हा आता बर मग 11-12 तुम्ही काय काढलं? रंगराजन काढलं. बरं त्याच आकडेवारी 11-12ची तेंडुलकरची नाही का? आता झाला का प्रॉब्लेम क्रिएट? म्हणून लक्षात घ्या, अर्थनीती पॅटर्न इथून सुरू झाला. आता तुम्हाला ह्याच गोष्टी नव्याने डिकोड होतील म्हणून समजून घ्या. इथं काहीच विचारलेलं नाहीये, फक्त वर्ष दिले. सो ह्या वर्षाच्या 2 समित्यांचे आकडे आहेत आपल्याला. तर इथं या. पहिला जो ऑप्शन आहे तो कोणाचा माहिती? तेंडुलकर समितीचा. दुसरा ऑप्शन कोणाचा आहे? आणि तिसरा ऑप्शन कोणाचा आहे? लकडवाला, अलग कार्यगट आहे का नाही कोणाचा? म्हणजे एकाच प्रश्नात किती समित्या टाकल्यात? घ्या. बर अजून मजा दाखवतो. हे ठीक आहे, उत्तर आहे. तुम्ही आता सांगू नका मला टिक केलेलं आहे मी. तिथं एका तासात प्रेशर मध्ये जमलं पाहिजे सगळं. बर इथं पण आयोगाने काय केलं बघा, 47 आणि 32 इकडे तिकडे केलंय. ऍक्च्युली शहरीला किती पाहिजे? 47. ग्रामीणला किती पाहिजे? पण हे लक्षात येते का? हे आणायचंय आता. बर इथं पण काय केलं त्यांनी? प्रति महिना पाहिजे का प्रतिदिन पाहिजे? हे जे बारकावे नाही बारकावे हे मी सांगत असतो. तुम्ही टेलिग्रामवरचे किती जण प्रश्न सॉल्व्ह करतात मी टाकलेले? करतात. किती उत्तर चुकण्याचं असतं प्रमाण? आणि बऱ्याच जणांना काय वाटतं, नाही नाही सर अतिच बारकाईने बघतात. हे काय मग हे? हा आणि सर असं कुठं असतंय का? मग कसं असतं तू सांग. काय हे नाही रिअलिटी ना. जर तुम्हाला हे बारकावे जमत नसतील तर आयोग तेच बारकावे विचारतोय. तुम्ही मनाने एक्सपर्ट होताय, स्वयंघोषित तज्ञ, मला सगळं जमतंय, तर मग पास का नाही होत? हे असा सगळा प्रकार आहे आणि हे आयोगाचे प्रश्न आहेत, माझे नाहीत. म्हणजे इथला इथं फिरवायचंय. आता तुम्हाला अभ्यास करताना काय करायचंय? रंगराजन असो, तेंडुलकर असो, कोणी ग्रामीणला 32 आहे, शहरीला इथंच सांगायचं. तिथं गेल्यावर आयोग उलट पालट करणार आहे.